नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दाल वडा बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मुगाची डाळ रात्री भिजत घातली होती। सकाळी स्वच्छ त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याच्यात आपण आलं आणि मिरची टाकून छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे। एकदम पण बारीक नाही करायची आपल्याला, अशी आबडधोबड त्यात मुगाची डाळ राहिली पाहिजे। तर छान अशी सर्व पेस्ट करून रेडी झालेली आहे। त्यात आलं आणि मिरची सोबतच वाटून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये धनं टाकूया। 1 चमचा धनं आहे, त्याला असं क्रश करून घ्यायचं। त्यातच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, ती सुद्धा टाकून घेऊ आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि त्यातच थोडीशी हिंग सुद्धा टाकायची। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान मिक्स होतंय तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। छान व्यवस्थित 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुद्धा छान तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात वडे टाकून घेऊ। खूपच साधी आणि सिंपल पण खूपच टेस्टी अशी आपली दाल वडे रेडी होतात। तर आपल्याला ज्या साईजचे पाहिजेत त्या साईजचे टाकून घ्यायचे, खूप छान लागतात। त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि 1 कप चहासोबत दाल वडा आणि मिरची, आहा। आणि खूप काही वस्तू घ्यायची गरज नाही, जास्त इन्ग्रेडियंट्स टाकण्याची काही गरज नाही। साधं सिंपल पण खूपच छान। तर जेवढे तेलात बसतील तेवढेच टाकून घ्यायचे। तर छान असे खरपूस भाजून घ्यायचे, त्याचा कलर छान असा चेंज झाला पाहिजे। तर रेडी झाले आपले दाल वडे। छान गरमागरम दाल वडे आणि चहा कसा